नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया वर्मीफॉर्म अपेंडिक्स. वर्मीफॉर्म अपेंडिक्सला आपण आयुर्वेदामध्ये आंत्रपुच्छ असेही म्हणतो. काय म्हणतो? आंत्रपुच्छ. ठीक आहे. आता आंत्रपुच्छचं आयुर्वेदिक नाव काय आहे? मॉडर्न नेम काय आहे? वर्मीफॉर्म अपेंडिक्स. ठीक आहे. आता नंतर त्याच्यानंतर काय द्यायचं आपण ॲज युजल स्थानाने आवांगनी पक्वानाम मूत्रस्य दुरस्य हृदय उंडक फुफ्फुस कोष्ठे इत्यादी दीयते. सुश्रुताने हे 8 कोष्टांग सांगितलेले आहे. त्याचा उल्लेख नाही का इथे आलेला आहे. तेच आपण एक्सप्लेन करायचं. आता सगळ्यात पहिले अपेंडिक्स. इट इज अ वर्म लाईक स्ट्रक्चर. इट इज अ वर्म लाईक स्ट्रक्चर विच अरायजेस फ्रॉम द पोस्टिरियर मीडियल वॉल ऑफ द सिकम. कुठून अरायज करते ती? पोस्टिरियर मीडियल वॉल ऑफ द सिकम. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय? वर्म लाईक स्ट्रक्चर येते आणि ते कुठून अरायज करणार आहे? पोस्टिरियर मीडियल वॉल ऑफ द सिकम. ठीक आहे. एकदम सिम्पल आहे. त्याचं लोकेशन काय सांगितले? राईट इलियाक फोसा. म्हणजे आपण जे नायट्रोजन सॉफ्ट बघितले त्याचा जो इलियाक रिजन बघितला होता, राईट इलियाक रिजन, त्यातला राईट इलियाक फोसामध्ये तिथं राहतो. तिथं अपेंडिक्सची लेंथ किती सांगितलेली? 2 to 20 सेंटीमीटरपर्यंत असते, पण ॲव्हरेज लेंथ त्याची 9 to 10 सेंटीमीटर असते. ओके. एक्सटर्नल फीचर्स. आता एक्सटर्नल फीचर्स बघितलं गेलं तर अपेंडिक्समध्ये काय काय? अपेंडिक्स हॅज बेस, टीप अँड बॉडी. काय बेस, टीप अँड बॉडी. The base of the appendix, the base of the appendix opens into the posterior medial wall of the cecum. कुठे ओपन होतो? बेस posterior medial wall of the cecum. And the tip of the appendix is free and blunt. It's free and having the blunt end of the appendix. ठीक आहे. नंतर त्याचे रिलेशन्स काय सांगितलेले की नाही? काय अपेंडिक्स इज सस्पेंडेड बाय हे अपेंडिक्सने हेच आपण सांगू शकतो पेरिटोनियल रिलेशन्सने की रेक्टोपेरिटोनियल त्याच्या ऑल सराउंडेड बाय दी पेरिटोनियम आहे. ठीक आहे. नंतर ब्लड सप्लाय ऑब्वियसली त्याची काय राहणार आहे? ॲपेंडिक्युलर आर्टरी विच इज द ब्रांच ऑफ इलिओकोलिक आर्टरी. नर्व सप्लाय सिम्पॅथॅटिक सेम ॲज ऑफ सिकम. T9 and T10 स्पायनल सेगमेंट. T9 and T10 स्पायनल सेगमेंट. आणि पॅरासिम्पॅथॅटिक ॲज युजल वेगस नाव. वेनस ड्रेन मोस्टली ॲपेंडिक्युलर वेन, इलिओकोलिक वेन अँड सुपेरियर मेजेंट्रिक वेन. बघा इथं मग आपल्याला सुपेरियर मेजेंट्रिक वेन रिपीट झालेली आणि ह्या सगळ्या तिघी वेन कशा ड्रॉईंग्स करता? पोर्टेड वेनमध्ये ड्रेन करत असतात. आता लिम्फॅटिक ड्रेनेज ॲपेंडिक्युलर लिम्फ नोड आणि इलिओकोलिक लिम्फ नोड. व्हेरी गुड. आता आपल्या अनाटॉमीमध्ये काय केलं? अपेंडायटिस म्हणजे काय? इन्फ्लॅमेशन ऑफ द अपेंडिक्स इज कॉल्ड ॲज अपेंडायटिस. अपेंडेक्टॉमी म्हणजे काय? सर्जिकल रिमूव्हल ऑफ द अपेंडिक्स. नंतर कॅल्सिनोमा ऑफ अपेंडिक्स म्हणजे कॅन्सर ऑफ अपेंडिक्स. नंतर नाही का MC बर्नर्स पॉईंट. ही एक स्पेशल युनिक क्लिनिकल अनाटॉमी आहे अपेंडिक्सची. नंतर अपेंडिकल टॉन्सिस विच इज द सबम्युकोसा ऑफ द अपेंडिक्स हॅज अ मेनी लिम्फॉइड मासेस सेंट्रीज कॉल्ड सबम्युकोसा. म्हणजे जे अपेंडिक्सची जे सबम्युकोसा जो आहे, सबम्युकोसाची लेअर आहे त्याच्यावर नाही का त्याच्या लिम्फॉइड मसल्स एक मासेस तयार झालेला असतो, त्याला आपण नाही का टॉन्सिल असं टर्म दिलेली. आणि लास्ट वन इज अपेंडिक्युलर डिस्मिया म्हणजे इज अ डिसीज ऑफ स्टमक, गॉल ब्लॅडर अँड ड्युओडेनम. दॅट्स इट. ओके.